नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आगरी चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मंडळी, महाराष्ट्र आणि भारत देश हा कृषीप्रधान मानला जाते आणि त्याचबरोबर या भारत देशाला स्वावलंबी केलं जाईल असे आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा म्हणतात. राजकीय लोकांच्या माध्यमातून सुद्धा तीच चर्चा आहे. परंतु आज जे काही भारताचा आणि अमेरिकेचा करार झालेला आहे यामध्ये मात्र शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. ते नुकसान कसं आहे आपण समजून घेणार आहोत. ज्या अर्थी भारतावरती यापूर्वी अमेरिकेने जवळपास 50% एवढा टेरिफ लावला होता आणि तो आता घटवण्यात आलेला आहे. आता तो टेरिफ 18% करण्यात आला अशा पद्धतीने सांगण्यात येत आहे. त्यामध्ये चर्चासुद्धा झाली आणि सह्यासुद्धा झाल्या असंही बोललं जात आहे. परंतु यामध्ये शेतकऱ्यांच्या काय पदरात पडणार? खरं तर या भारताला आणि या महाराष्ट्राला कृषीप्रधान म्हणले जाते आणि त्याचबरोबर भारत हा सुजलाम सुफलाम व्हावा अशी प्रत्येकाची भावना आहे आणि त्याचबरोबर भारत हा आपला स्वावलंबी व्हावा अशी सुद्धा भावना आहे. परंतु ते होताना दिसत नाही. ज्या पद्धतीने आपण एखाद्या गोष्टीसाठी जवळपास 4 महिने नरेंद्र मोदी हे थांबले होते, त्या विषयावरती चर्चा करत नव्हते किंवा अमेरिकेची कोणत्याही प्रकारची बाजू हे ऐकून घेत नव्हते. असं वाटत होते की आता नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांच्या बाजूने आहेत, शेतकऱ्यांच्या काहीतरी हिताचा निर्णय घेतील आणि कोणत्या प्रकारचा अमेरिकेच्या दबावाला हे बळी पडणार नाही. परंतु आता ते होताना दिसत आहे. ज्या पद्धतीने पूर्वीला आपल्याकडे अमेरिकेकडून जर आपल्याला काही घ्यायचं असेल, आपल्याला काही विकायचं असेल तर त्यावरती 50% एवढा टेरिफ लावला होता. म्हणजे आपल्या भारतातील जे काही आयात असेल, जे काही निर्यात असेल, म्हणजे सोयाबीन असेल, कापूस असेल, हळद असेल, इतर जे काही दुग्धजन्य पदार्थ असतील, इतर जे काही फळबाग असतील, अशा जे काही प्रोडक्ट असतील ते भारतातून अमेरिकेला विकत असताना 50% एवढी त्यावरती टेरिफ लावला जात होता, टॅक्स लावला जात होता. आता तो कमी करून म्हणे 50%वरती 50%वरचा जो काही टेरिफ असेल तो 18%वरती आणला अशा पद्धतीच्या सध्या चर्चा होताना दिसत आहे. परंतु अमेरिका सांगत आहे जर आमचा माल तुमच्या भारतात विकायचा असेल तर त्यावरती कोणत्याही प्रकारचा टॅक्स किंवा टेरिफ लावण्या योग्य होणार नाही, ते पूर्णपणे झिरो असलं पाहिजेत अशी मागणी अमेरिकेची आहे आणि ती कुठंतरी आता होताना दिसत आहे. जर भारतात त्या ठिकाणचा अमेरिकेचा कापूस असेल, सोयाबीन असेल, त्यांच्या माध्यमातून जर आपल्या भारतात विक्री केली तर मग आपलं काय होणार? शेतकऱ्यांच्या या ठिकाणच्या काय होणार असाही प्रश्न आहे. कारण तर अमेरिकेतील उत्पन्न मोठ्या प्रमाणात आहे. त्यांचं उत्पन्न हे एका एकराला 40 ते 50 क्विंटल एवढं सोयाबीन त्या ठिकाणी काढल्या जाते अशा पद्धतीच्या चर्चा आहेत. परंतु आपल्याच भारत देशात जर उत्पन्न असेल किंवा सोयाबीन असेल तर ते उत्पन्न आपल्याला एका हेक्टरमध्ये 7 ते 8 क्विंटल आपल्याला येताना दिसत आहे. परंतु जर अमेरिकेचं सोयाबीन आपल्या भारत देशात आलं, सोयाबीन किंवा कापूस इतर जे काही फळं असतील, मग त्या ठिकाणचे बदाम असेल, त्या ठिकाणचं जे काही शेप असेल ते जर आपल्या भारतात आलं तर आपल्या देशातील जे काही उत्पन्न असेल त्याचं काय होणार? त्याची विक्री कोण करणार किंवा त्याची खरेदी कोण करणार? खरं तर जी एखादी वस्तू आपल्याला जर 2 रुपयात मिळत असेल आणि जरी आपल्या भारतातील वस्तू ही चांगली असेल, त्या ठिकाणी सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली असेल, परंतु ती वस्तू जर 5 रुपयाला विकली जात असेल किंवा विकल्या जात असेल तर ती वस्तू कोण घेणार? खरं तर 2 रुपयाचीच वस्तू कोणी घेणार? मग अमेरिकेचं उत्पन्न जर भारतात आलं तर त्या ठिकाणचं आपल्या शेतकऱ्यांचं जीवन हे कसं भागणार? त्या ठिकाणी शेतकरी जगणार का, मरणार का? अनेक प्रश्न सध्या विचारले जात आहे. आणि त्याचबरोबर जर अमेरिकेने आपलं सोयाबीन विकत घ्यायचा प्रयत्न केला तर त्याला मात्र काय असणार? 18% टेरिफ असणार किंवा टॅक्स असणार. मग अमेरिका आपलं सोयाबीन घेणार का? कारण तर नाही. कारण तर त्यांच्याकडेच भरपूर काही उत्पन्न आहे. सोयाबीन असेल, इतर पीक असतील, त्याला त्या गोष्टीची गरज पडणार नाही. आपलं सोयाबीन असेल, कापूस असेल, इतर जे काही पीक असतील ते घेतल्या जाणार नाही. कारण तर आपलं सेंद्रिय पद्धतीने पिकवल्या जात नाही असंही बोलल्या जाते. त्या ठिकाणी चेकिंग होते, त्या टायमाला आपल्या मालाला हे वापस पाठवल्या जाते. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक आढळल्या जाते अशा पद्धतीच्या चर्चा आहेत. मग आपलं सोयाबीनचं विक्री त्या ठिकाणी थांबवली जाणार, कापसाची विक्री त्या ठिकाणी थांबवली जाणार. आपलं सोयाबीन वगैरे कापूस वगैरे कोणी घेणार नाही. काही प्रमाणात रेशीम आणि जे काही तेलजन्य पदार्थ असतील त्याची मागणी ही अमेरिकेत आहे आणि त्याचबरोबर त्या वस्तूला जर त्या ठिकाणी आपल्या भारतातून विक्री केली किंवा त्या ठिकाणी त्या अमेरिकेने घेतलं तर काही प्रमाणात थोड्याफार प्रमाणात शेतकऱ्यांचा फायदा होईल. परंतु यामध्ये रेशीम पिकवणारे शेतकरी किती आहेत? आपल्या भारतात जर 100 लोकसंख्या असेल शेतकऱ्यांची तर त्यामध्ये 2 किंवा 3 एवढे शेतकरी रेशीम उद्योग करणार आहेत. या शेतकऱ्यांसाठी काही
दिलासा मिळू शकते, परंतु इतर 90% शेतकऱ्यांचं काय होणार, 95% शेतकऱ्यांचं काय होणार, असा पडलेला प्रश्न असेल. भारताने जे काय आताचा निर्णय घेतला तो योग्य आहे का अयोग्य आहे का हे आपण ठरवा. कारण तर जाणता शेतकरी आहे आणि आतापर्यंत शेतकऱ्यांनी ज्या भारताला, या देशाला जगवण्याचं काम केलेलं आहे. या ठिकाणचा नागरिक असेल, सर्वसामान्य व्यक्ती असेल, गरीब असेल, श्रीमंत असेल, जरी एखादा आमदार खासदार असेल तर त्याच्या ताटात जे जाणारं अन्न असेल ते फक्त आपल्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून पिकवलेलं आहे. म्हणून नक्कीच कमेंट करायला विसरू नका. तुमच्या संदर्भात हे महत्त्वाचे कमेंट असणार आहे. जर आपले कमेंट चांगले गेले, आपली प्रतिक्रिया जर त्या ठिकाणी चांगली गेली तर कदाचित सरकारला कुठेतरी जाग येईल. आता या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटते कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय शिवराय.